थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात केला जाणारा पदार्थ तो म्हणजे आवळ्याचा मुरंबा. चला तर मग एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीने साखरेचा वापर न करता आज आपण आवळ्याचा मुरंबा बनवणार आहोत. तर त्यासाठी ते मी घेतले आहेत आवळे. तर हे आवळे 1 किलो आहेत. जे टोपल्यात आहेत ते 1 किलो आवळे आहेत आणि जे बाकीचे आहेत ते सुद्धा 1 किलोच आहेत. पण ते ना काही आवळे खराब झाले होते. पण ते सुद्धा आवळे मी टाकून देणार नाही. त्याला कट करून उन्हात वाळू घालणार आहे म्हणजे त्याची पावडर तयार करता येते. तर हे बघा, हे जे टोपल्यात आवळे घेतलेत ते अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता इडली पात्रामध्ये मी पाणी टाकून घेतले. पाण्याला चांगली अशी खळखळ उकळी काढून घेतली. त्यावर आपली जी पुरणाची चाळणी असते तीच यामध्ये ठेवून घ्यायची. तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरचा पण वापर करू शकता. तर बघा, आता हे सगळे आवळे यावर टाकून घ्यायचे आणि यावर ताट झाकून मस्तपैकी कमी आचेवर आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगलं याला वाफवून घ्यायचं. 15 मिनिटानंतर आता हे ताट मी बाजूला काढून घेत आहे आणि एकदा चेक करायचं आवळे चांगले व्यवस्थित शिजले आहेत का नाहीत. तर परफेक्ट आवळे हे वाफवले गेलेलेत. आता चाळणी बाजूला काढून घेतली. तर इथे मी थोडंसं यामध्ये चाकू घालून सुद्धा पाहते की आवळा चांगला वाफवला गेला आहे का नाही. तर चांगला वाफवला गेला आहे. आता याला एका कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं. पुसून का घ्यायचं, कारण आपण हा आवळा वाफवलेला आहे त्यामुळे वाफवलेलं जे थोडंसं पाणी असतं ते आवळ्याला लागलेलं असतं आणि आपल्याला मुरंबा जर वर्ष दीड वर्ष टिकवायचा असेल तर असे आवळा वाफवून घेतल्याच्या नंतर त्याला पुसून घ्यायचं, चांगलं कोरडं करायचं म्हणजे आपला आवळ्याचा जो मुरंबा असतो तो चांगला व्यवस्थित वर्ष दीड वर्ष टिकला जातो. तर आता बघा, सगळे आवळे पुसून घेतले. आता एका कढईमध्ये घालून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा. इथे 1 किलो आवळा आहेत तर इथे त्यासाठी मी 1.5 किलो गूळ घेतलाय. जितके आवळे असतील त्याच्या दुप्पट गुळाचा वापर करायचा किंवा साखर सुद्धा टाकू शकता. मी ना इथे गूळ पण टाकला आणि 4 चमचे साखर पण टाकली. दोन्ही पण टाकले पण जास्त इथे गुळाचा वापर केला. थोडंसं मीठ टाकायचं चिमूटभर आणि आता गॅसवर आपल्याला ठेवून घ्यायचं. मस्तपैकी याला आपल्याला मिक्स करायचंय. तर एकदम व्यवस्थितपणे मिक्स केलं. जसं मिक्स करत जातो तसा हा गूळ विरघळत जातो. तुम्ही गुळाऐवजी साखर पण टाकू शकता पण साखरेचा मुरंबा जो असतो तो थोडासा कडक लागतो आणि गुळाचा जो असतो तो एकदम असा सॉफ्ट लागतो. त्यामुळे गुळाचाच वापर करा आणि गुळ आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. आता इथे माझ्याकडे एक चूक झाली होती, ती काय ते हे देखील सांगते. मी जेव्हा आवळे वाफून आणि पुसून घेतले त्यानंतर मला असे हे फॉकच्या चमच्याने असे छेद करून घ्यायचे होते पण ते मी विसरले. जेव्हा गूळ साखर टाकल्यानंतर कढई गॅसवर ठेवून घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की याला छेद करायचं. असं छेद केल्यामुळे नंतर काय होतं, जो पाक असतो आपण पाक होतो गुळाचा तो पाक या आवळ्यामध्ये चांगला मुरला जातो आणि आपला आवळ्याचा मुरंबा एकदम असा परफेक्ट तयार होतो. तर मी स्टार्टिंगला विसरले होते त्यामुळे मी हे नंतर करून घेतलं. तुम्ही बनवायला घेत असाल तर आवळे वाफवल्याच्या नंतर कोरडे करून घ्या आणि नंतर याला फॉकच्या चमच्याने असे होल करून घ्या. तर बघा, सगळे एक एक करून आवळ्याला मी होल करून घेतले आणि आता चांगला हा जो गूळ आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे विरघळून घ्यायचा आहे. तर ही कढई ना थोडीशी खाली बुडाला हलकी आहे त्यामुळे मी ना आता दुसऱ्या कढईमध्ये हे ट्रान्सफर करत आहे जेणेकरून ते पटकन गूळ विरघळला जाईल. हा खाली कढईला चिटकत होता त्यामुळे एका दुसऱ्या कढईमध्ये मी टाकून घेतलाय. तर बघा, एकदम व्यवस्थितपणे गूळ सगळा विरघळलेला. स्टार्टिंगला हा जो पाक असतो तो थोडासा पातळ राहतो. जसं याला चांगला आपण आटवून घेऊ तसं याला घट्टसरपणा यायला चालू होतं. बघा, हा एकदम असा घट्टसर तयार होत आहे. आता यावर एक झाकण ठेवायचं, 5 मिनिटं तसंच ठेवायचं. नंतर झाकण काढून आपल्याला एकदा याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये ना मी अख्खी वेलची टाकून घेत आहे. वेलचीमुळे ना याला चव खूप छान येते. तुम्ही मार्केटमधून आवळ्याचा मुरंबा विकत आणत असाल तर घरच्या घरीच बनवून बघा, खरंच एकदम मार्केटपेक्षाही भारी होतो. आणि आवळा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. आपल्या केसासाठी, त्वचेसाठी, डोळ्यासाठी तो खूप सारा असा फायदेशीर आहे. तर बघा, एकदम मिक्स केलं, कढई खाली काढून घेतली आणि थंड करून घेतली. आता एका पॅकबंद बरणीमध्ये मी भरून ठेवत आहे. माझ्याकडे अशी चिनी मातीची बरणी आहे त्यामुळे मी ठेवत आहे. तुमच्याकडे काचाची असेल तर ठेवू शकता. एक दिवस असंच याला चांगला भरून घ्यायचा आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा खाऊ शकता. एकदम मस्त असा हेल्दी आपला आवळ्याचा मुरंबा बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये नक्कीच बनवून बघा. कसा वाटला रेसिपी सांगायला विसरू नका. धन्यवाद.